एनडीटीव्ही कॉन्क्लेव्हमध्ये प्रफुल्ल पटेल यांचा मोठा दावा पाहायला मिळालाय। धनंजय मुंडे मंत्री होऊ शकतात असा हा दावा आहे। त्यांच्या विरोधात एकही पुरावा आलेला नाहीये। त्यावेळी गरज होती म्हणून आम्ही त्यांचं मंत्रिपद काढलं असंही ते म्हणालेत। दोन्ही राष्ट्रवादी एक होत असताना पक्षात हालचाली सुरू आहे का या संदर्भात त्यांना विचारणा झाली। एनडीटीव्ही कॉन्क्लेव्हमधून महाराष्ट्राला अनेक राजकीय संदेश यावेळी प्रफुल्ल पटेलांनी दिले। मंत्रालय में एकनाथ शिंदे कभी कभी खफा रहते हैं कि भाई हमें उतना पैसा नहीं मिल रहा है, कभी कभी अजीत पवार खफा रहते हैं कि हमें उतना इम्पोर्टेंस नहीं मिल रहा है। भाई धनंजय मुंडे जो हैं उनका फटाफट खटाखट इस्तीफा करा दिया जाता है, बाकी अदर पीपल आर नॉट हेल्ड टू द सेम स्टैंडर्ड। देखिए, हम खफा नहीं है और हमें रोज धनंजय मुंडे जिनका डायरेक्टली कोई इम्प्लीकेशन भी नहीं था उस मर्डर केस। धनंजय मुंडे का किस्सा ये हमारी भी तो एक पब्लिक लाइफ में एक पॉलिटिकल पार्टी को जनता में अगर कोई बात का संभ्रम निर्माण होता है या नाराजगी नजर आती है या कोई बार बार आरोप होते हैं तो कहीं ना कहीं हमारी भी तो एक एज अ पार्टी किसी ने हमें बोला नहीं है। हमने तय किया कि धनंजय मुंडे और हमने उनको कहा कि आप थोड़े दिन के लिए बाजू में हो जाइए, क्योंकि आपने कहा क्योंकि आपका नेतृत्व तो उनको बैक कर रहा था कि उनका कोई डायरेक्ट नहीं। देखिए, आज भी मैं कहूंगा कि धनंजय मुंडे हटने के बाद भी 1 साल से ज्यादा हो गया, धनंजय मुंडे के खिलाफ में एक भी चीज उनके खिलाफ में आई है क्या पब्लिक डोमेन में? तो जुडिशियल इंक्वायरी हुई नहीं, हटाया पब्लिक परसेप्शन। यू सी, हम पॉलिटिकल पार्टी है, थोड़ी सेंसिटिविटी तो रखना पड़ेगा। कोई घटना घटी, उस घटना के वजह से अगर लोगों में संभ्रम निर्माण होता है, हमारे खुद के हिसाब से भी पब्लिक यू हैव टू बी अपियरिंग बिफोर पीपल एज ए ऑनेस्ट पॉलिटिशियन, एज ए ऑनेस्ट पार्टी। अगर वो बात को हम अगर नजरअंदाज करेंगे तो कल नुकसान हमारा भी तो होगा ना। तो ये हमने, और ठीक है ना, जिस दिन धनंजय मुंडे का नाम क्लियर होगा बिल्कुल आपको हमारे मंत्रिमंडल में खबरें तो ऐसी। तर आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेले। तर राहुलजी, आताच आपण ऐकलं नेमकं कुठले कुठले दावे पटेलांनी केलेले आहेत आणि यासोबतच दोन्ही राष्ट्रवादी एक होत असताना या ज्या पक्षात हालचाली सुरू आहे का या संदर्भातही त्यांनी सांगितले। सविस्तर अपडेट। त्याचं कारण आहे की मुख्यत्वे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होत असताना ज्या 2 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला त्याचं मुख्य कारण एकतर रोहित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात केलेली पोस्ट, तो जो व्हिडिओ होता तो, आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भात त्यांच्या जे दुर्दैवाने संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ती घृणास्पद होती। महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट आली आणि त्याचबरोबर वाल्मिक कराडचं असलेलं धनंजय मुंडे यांच्याबरोबरचं नातं जे त्यांनी पण नाकारलेलं नाही। त्याच्यानंतर त्यांचं मंत्रिपद गेलं जेव्हा ते फोटो एनडीटीव्हीनी महाराष्ट्राला दाखवले। आता त्याच्यानंतर धनंजय मुंडेचं असं म्हणणं होतं की माझा त्या सगळ्या घटनेशी काही थेट संबंध नाहीये, ज्यांना अटक करायची होती त्यांना अटक झालेली आहे, ते जेलमध्ये गेलेले आहेत, तरी सुद्धा माझं राजकीय पुनर्वसन होत नाही, ते त्यांनी बोलून पण दाखवलंय। आणि हा योगायोग नसतो की अजित पवारांच्या बरोबर ते चॉपरमध्ये जातात, मुख्यमंत्र्यांच्या बरोबर ते चॉपरमध्ये जातात आणि त्याच वेळेला आता जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याची भाषा सुरू असताना प्रफुल्ल पटेल म्हणतात की धनंजय मुंडे मंत्री होऊ शकतात। तर असं दिसतं आहे की पक्षांतर्गत पण बरंच चर्निंग सुरू आहे, ज्याला आपण घुसळण म्हणतो ती घुसळण सुरू आहे। आणि जर ओबीसीचा एवढा मोठा नेता की ज्याच्या मागे एक मोठा समाज आहे त्याला किती काळ बाहेर ठेवायची अशी कदाचित पक्षात चर्चा असावी। कदाचित हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो कारण असं म्हणतात की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। अशा वेळेला प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या एवढ्या महत्वाच्या विषयावरती त्यांचं आलेले जे विधान आहे ते धनंजय मुंडे यांना दिलासा देणार आहे आणि कदाचित एक संकेत आहे की एका ओबीसी नेत्याचं पुन्हा कमबॅक होऊ शकतं की जेव्हा एका नंतर एक 2 राजीनामे झालेले आहेत। याचा अर्थ एवढाच मला दिसतोय की राष्ट्रवादी अंतर्गत पण बरीच घुसळण सध्या सुरू आहे। अर्थातच एकंदरीतच आपण पाहतोय की पक्षात तर बरंच काही चालू आहे, पण त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक फेरबदल होऊ शकतात आणि ते या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर पाहायला मिळतील। धन्यवाद राहुलजी, अगदी सविस्तर अपडेट दिलीत।